किटायला त्याच्या पाठी कोणीतरी येत असल्याचं सांगतो. किटाय इकडे तिकडे पाहतो आणि त्याला एक माकड दिसतं. किटाय घाबरतो आणि त्याच्यावर एक दगड फेकून मारतो, पण ते माकड अधिकच चवतळतं आणि त्या माकडांची सारी गँग किटायच्या पाठी लागते. सायफर त्याला मार्ग दाखवत असतो आणि किटाय एका नदीमध्ये कोणताही विचार न करता उडी घेतो आणि नदी पार करून पलीकडे जातो. माकडे तिथेच थांबतात. किटाय हा वेड्यासारखा पळतच असतो तेव्हा सायफर त्याला थांबवतो आणि त्याला घोडक्यावर बसायला सांगतो आणि शांत व्हायला सांगतो. किटाय शांत होतो, पण किटायला त्याच्या हातावर एक किडा चिकटलेला दिसतो. तो एक विषारी किडा असतो. त्याच्या दंशाने किटायला अर्धांग वायूचा झटका आल्यासारखे होते, पण सायफर आपल्या मुलाला गाईड करतो. सायफर त्याला मेडिकल किट मधून इंजेक्शन घेण्यास सांगतो आणि स्ट्रगल करून इंजेक्शन घेतल्यावर किटाय बेशुद्ध होतो. काही वेळाने सायफर किटायला जाग करतो आणि त्याला हॉटस्पॉटवर जायला सांगतो, कारण आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि आता पृथ्वीचे तापमान झपाट्याने खाली पडत जाणार होते. आता किटायला वेगाने त्या हॉटस्पॉट जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिथे सायफरलाही अतिवेदनेमुळे त्रास होत आहे. तो ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करतो, पण ते फेल होते. किटाय ही चांगल्या स्थितीमध्ये नाही आहे. धावपळीमध्ये त्याचे 2 ऑक्सिजन कॅप्सूल फुटले गेले आहेत. त्याच्याकडे पुढच्या प्रवासासाठी पुरेसे कॅप्सूल्स नाही आहेत. सायफर किटायला त्याची स्थिती विचारतो आणि किटाय सर्व काही ठीक असल्याचे सांगतो.